सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया. माझ्या घरातली सगळ्यात आवडती गोष्ट कुठली माहिती आहे? ही विठ्ठल रुक्माईची मूर्ती, प्रसन्न रूप. आणि आता आषाढ महिना म्हणजे आषाढी वारीचं ते प्रसन्न वातावरण. वारी कितीही लांब असली ना तरी आपोआपच सकारात्मक वाटायला लागतं. हा महिना काही वेगळाच असतो. आणि आषाढ म्हणलं की आषाढी एकादशी म्हणजे उपवास. आणि आज उपवासासाठी मी भाजणीचे वडे करणार आहे. केप्रची सात्विक उपवास भाजणी वापरून. त्यासाठी आपल्याला लागेल 1 कप केप्रची उपवास भाजणी. त्यामध्ये 1 छोटा चमचा तेल चांगलं कडकडीत गरम करून घातलं. आता हे तेल या भाजणीला चांगलं चोळून लावायचं. चला आता घालूयात मीठ, 1 उकडून किसलेला बटाटा, 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची. याला चांगलं मिसळून घ्यायचं. हे चांगलं मिसळून घेतलं. आता कोमट पाणी घालायचं आणि याला मळून घ्यायचं. मळताना खूप घट्ट ठेवायचं नाही किंवा एकदम सैल ठेवायचं नाही. आपलं भाकरीचं पीठ कसं असतं तसं ठेवायचं. चला कोमट पाण्यामध्ये भाजणी मळून घेतली. हे बघा इतपत घट्ट ठेवलं. आता याच्यावर झाकून याला 15 मिनिटं भिजू देऊ. 15 मिनिटांनी बघा वड्याचं पीठ मस्त भिजलंय. वडे थापूया. तयार पिठातून लिंबा एवढा गोळा घ्यायचा. केळीचं पान घेतलंय, कापून घेतलंय. हाताला थोडंसं शेंगदाण्याचं तेल किंवा तूप लावायचं. पानालाही तेल लावायचं आणि वडे थापून घ्यायचे. वडा सगळीकडनं एकसारखा जाड थापायचा म्हणजे छान फुगतो. खूप जाड नाही किंवा अगदीच पातळ नाही. वडा थापून झालाय. मध्ये छिद्र करू आणि तळायला घेऊ. तेल मध्यम तापलंय. वडा तेलामध्ये सोडायचा. गॅस मध्यम ठेवायचा. वरून झाऱ्याने तेल सोडायचं म्हणजे असा मस्त टम्म फुगून वर येतो. हे बघा फुगला ना मस्त. आता मिनिटभर खालची बाजू तळून घ्यायची आणि मग वडा उलटायचा. आता गॅस कमीच ठेवू आणि दोन्ही बाजूने खरपूस तांबूस रंगावर वडा तळून घेऊ. मस्त कुरकुरीत टम्म फुगलेले उपवासाच्या भाजणीचे वडे तयार आहेत. छान दिसतात ना? दह्याची चटणी किंवा उपवासाची चटणी, बटाट्याची उपवासाची भाजी, उपवासाची आमटीसोबत छान लागतात. केप्रची उपवास भाजणी वापरून हे उपवासाचे वडे जरूर करा. जय हरी विठ्ठल.